भारत खरंच एका प्रामाणिक आणि देशभक्त माणसाला डिझर्व करतो का? गेली 20 दिवस झाले सोनम वांगचुक दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपोषण करत आहेत. उपोषणमध्ये त्या माणसाला स्वतःसाठी काहीच नकोय. तो मागणी करतोय की पेपर लीकमुळे झालेल्या मुलांच्या त्रासासाठी कोण जबाबदार आहे, पेपर लीकसाठी कोण जबाबदार आहे. आणि ह्या आंदोलनामध्ये त्यांची मागणी ही आहे की एज्युकेशन मिनिस्टर यांचा राजीनामा. पण इथे आपण मात्र काय करतोय, त्यांच्या बाबतीत आलेल्या रीलला लाईक करतोय आणि स्क्रोल करतोय. पण आता फक्त रील लाईक करून चालणार नाही, कारण डॉक्टरांनी सांगितले आहे जरी हंगर स्ट्राईक अजून पुढे काही दिवस चालू राहिली तर सोनम यांचा जीव जाऊ शकतो. खरं सांगतो मित्रांनो, जर सोनम यांचा जीव गेला तर पुढे जाऊन आपल्यासाठी एखादा माणूस परत अशा पद्धतीने उभा राहणार नाही. आता इथे आपल्याला मात्र एक गोष्ट करायची आहे की 20 तारखेला ज्याला दिल्लीला जाणे पॉसिबल आहे त्यांनी दिल्लीला जाऊन ह्या चळवळीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा. ज्यांना दिल्लीला जाणे पॉसिबल नाही आहे त्यांनी सोशल मीडियाद्वारे ह्या आंदोलनाला जास्तीत जास्त व्हायरल करावे. आता वेळ आली आहे की आपल्याला सरकारला दाखवून दिले पाहिजे की आता आम्ही फक्त प्रश्न विचारणार नाही तर त्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला हवी आहेत. आणि जर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नसाल तर आम्ही निवडून दिलेल्या जागेवरती तुमचा बसण्याचा काही हक्क नाहीये. एक गोष्ट मात्र इकडे आपल्याला सगळ्या राजकीय पक्षांना दाखवून दिली पाहिजे, जर आमच्याकडे हक्क आहे तुम्हाला तिकडे बसवण्याचा तर तेवढाच हक्क आम्हाला आहे तिकडून तुम्हाला खाली उतरवण्याचा.